नमस्कार मित्रांनो, मी संदीप रणसुभे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज सकाळी मला एक असं काम मिळालं आहे की संभाजीनगरपासून 35 किलोमीटर अंतरावर वडोद बाजार भरतो. त्या ठिकाणी मला एक गीर गाय घेऊन जायची आहे. ह्याच गीर गायचा मी एक पहिलेही व्हिडिओ टाकला होता, ज्यावेळेस तिला मी इथं आणलं होतं. आणि आज जवळजवळ 1 वर्षानंतर ती गाय आता आम्हाला विकायची आहे. आणि त्याकरता मी आज वडोद बाजारला जाणार आहे. तर ही गाय किती रुपयाला जाते, कशा प्रकारे मी हिला घेऊन जातो आणि हा बाजार कसा आहे, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सोबत राहा. व्हिडिओ खूप मस्त होणार आहेत. आणि हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला माझ्यासोबत इथून वडोद बाजारला हा पूर्ण प्रवास कसा आहे आणि आजचा दिवस कसा जातो आपण बघूया. तर चला मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला गायला आतमध्ये चढवण्याकरता आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठं मातीचा ढिगार आहे का हे चेक करावं लागतं. त्या ठिकाणी आपली गाडी ही रिवास लावून त्या टेकाडावरून आपल्याला गाय आतमध्ये चढवायची असते. पण मित्रांनो, गाय ही गाडीच्या आतमध्ये चढत नाहीत. खूप प्रयत्न करावे लागतात, ओढावं लागतं, मारावं लागतं, मग तेव्हा कुठे गाय आतमध्ये जाते. नाहीतर सर्वात चांगला एकच उपाय आहे की गायच्या शेपटीला पीळ मारायची आणि गाय आतमध्ये पटकन जाते. मी तसंच केलं, पण या व्हिडिओमध्ये दाखवू शकलो नाही, कारण की मी माझा मोबाईल ऑफ करून गायलाच्या शेपटीला पीळ मारली आणि गाय आतमध्ये गेली. गाय आतमध्ये गेल्या गेल्या तिचं तोंड रस्सीनं एकदम वरच्या बाजूला बांधून देण्यात येतं, जेणेकरून ती मागे पुढे जाऊ नये आणि खाली बसू नये. त्यानंतर आम्ही 35 किलोमीटरचा प्रवास हा 1.5 तासात पार केला आणि शेवटी वडोद बाजारला पोचलो. इथे पोचल्यानंतर त्याचाच एका मातीच्या ढिगाऱ्यापाशी गाडी रिवास लावली आणि गाय पटकन बाहेर उतरली. गायला घेऊन जेव्हा आम्ही बाजारपेठेत आलो, त्या ठिकाणी भरपूर गायी होत्या आणि सर्वात जास्त गायी या जर्सी होत्या. जर्सी गाय खरेदी विक्री खूप केली जाते, कारण ती 18 ते 20 लिटर दूध देते. शेतकरी लोक या दुधाचा व्यवसाय करतात, त्याकरता जर्सी गायला खूप मागणी आहे. जर्सी गायची किंमत जवळपास 80,000पासून पुढे चालू होते. जेवढी मोठी गाय आहे तेवढा रेट जास्त मिळतो. त्याबरोबर जर्सी गायचे लहान लहान पिल्लं म्हणजे 1 वर्षाचे हे सुद्धा तिथे विक्रीला बरेच होते. जर्सी गाय जणल्यानंतर इथं विक्रीला आणली जाते आणि काही गायी 8-15 दिवसात जणणार आहेत तशासुद्धा इथं येतात, कारण शेतकरी घरी घेऊन गेल्यानंतर लगेचच ते दूध विक्रीला जातं. मित्रांनो, गावामध्ये हे दूध 25 रुपये प्रति लिटर विक्रीला जातं. जवळपास एक गाई 20 लिटर जर दूध देत असेल तर 25 × 20 500 रुपयेचं जवळजवळ दूध गाय देते. आणि बऱ्याच गायी ह्या जणल्यासुद्धा होत्या आमच्यासमोर. मित्रांनो, बाजारात फिरायची बी खूप मजा येते. मी पहिल्यांदा आलो होतो तर त्यावेळेस बकरी विकत घेण्याकरता आलतो, तर मी गाईच्या बाजारात गेलो नव्हतो. पण आज मी पहिल्यांदा जनावराच्या म्हणजे गाय बैल यांच्या बाजारात गेलो. खूप मजा आली. खूप वेळ आम्ही तिथं थांबलो, गिरायकाची वाट बघत. बऱ्याच वेळानंतर एक गिरायक आलं आणि त्यांच्याशी आमची बोलणी चालू झालेली आहे. खूप लोक येतात, रेट करतात, विचारपूस करतात, माहिती घेतात आणि परत चालल्या जातात. सकाळी 9 वाजता आम्ही तिथं पोचल्यानंतर जवळजवळ 11 वाजेपर्यंत सर्व लोक हेच काम करत असतात, घेणारा आणि विकणारा. काही जण आपल्या जनावराची कशा परिस्थितीची काळजी घेतात हे सुद्धा तिथं दाखवले जातं. मित्रांनो, इथे गाय घेणारा आणि विकणारा ह्यांच्यामध्ये बोलणी चालू असते. गाय कितव्यांदा जणलेली आहेत, तिची तब्येत कशी आहे, किती लिटर दूध देते, काही आजार तर नाही का, या सर्व गोष्टी घेणारा माणूस विचारपूस करतो. बैलांमध्ये बी बरंच काही तसं असतं, कारण काही बैल शेतात काम करत नसतात म्हणून ते बाजारात विकायला आणतात. तर
काही बैल खूप चांगल्या किमतीत विक्रीसुद्धा जातात. आज ऊन खूप होतं, चटके बसत होते, तरीसुद्धा बाजारात गिराईक खूप जण आले होते. इथे सरकारी नोंदणी केली जाते. ते गाई मालकाचं नाव लिहून गायीच्या कानाला हा पिवळ्या कलरचा बिल्ला लावण्यात येतो. बऱ्याच वेळानंतर एका माणसाला आमची गाय आवडली. त्याने लगेचच डॉक्टरांना बोलवलं आणि गायीची तपासणी करण्यास चालू केली. गायीच्या पायाला मार लागल्यामुळे तिला कोणता तरी आजार आहे का याची विचारपूस चालली होती. डॉक्टरांनी त्याला चेक केल्यानंतर सांगितले की गाय खूप चांगली आहे. जो काही पायाला मार लागला हा 1-2 दिवसात कमी होऊन जाईल. त्याकरता त्यांनी एक अँटीबायोटिक इंजेक्शनसुद्धा त्या गायीला दिलं आणि काही पावडर त्या जखमेला लावण्याकरता सुद्धा दिली. समोरच्या माणसाला गीर गायच घ्यायची होती, कारण त्याच्याकडे जर्सी गाय खूप होत्या, पण गावरान गाय नव्हती. खूप वेळ विचारपूस करून गायीचा सौदा ठरला. गाय 35,000 विकण्यात आली. त्यानंतर ह्या गायीला आम्ही पावतीवर लिहून देऊन त्यांच्या ताब्यात दिली. पावतीवर विकणारा आणि घेणारा दोघांचे नाव, दोघांचे मोबाईल नंबर आणि सौदा कितीला झाला या सर्व गोष्टी तिथं लिहिण्यात येतात. सर्वच पार पडल्यानंतर समोरच्या व्यक्तीनं सर्व पैसे मोजून आमच्या हातात दिले. ते पैसे आम्ही पुन्हा एकदा मोजून खिशात ठेवले. अशा प्रकारे आमचा हा दिवस गेला आणि असा व्यवहार झाला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी टाकतो आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. मित्रांनो, धन्यवाद.